तक जहां विपक्ष 4 बार विधायक रहने के बाद एंटी कैंपेनिंग के चलते परिवर्तन की बात करते हुए चुनाव मैदान में उतरा था, वहीं आशीष जायसवाल ने भूमिपुत्र का नारा लगाते हुए रामटेक विधानसभा मतदान क्षेत्र में विजय हासिल की। वहीं लाडली बहन मतदाताओं का विश्वास, शिवसेना, भाजपा और युवाओं के साथ जायसवाल उनकी जीत का कारण माने जा रहे हैं। इस चुनाव में जहां विधायक एडवोकेट आशीष जायसवाल 5वीं बार विधानसभा में पहुंच गए, वहीं एडवोकेट आशीष जायसवाल का यह अब तक का सर्वोत्तम प्रदर्शन रहा है। यहाँ पर भी जायसवाल के द्वारा एक रिकॉर्ड बना दिया गया। अब तक रामटेक विधानसभा चुनाव में यह सर्वोत्तम स्कोर रहा है। इस चुनाव में निर्दलीय उम्मीदवार राजेंद्र मुलक के द्वारा भी एक इतिहास बना दिया गया है, जिसमें आज तक हुए विधानसभा चुनाव में किसी भी कांग्रेसी उम्मीदवार के द्वारा 81,412 मत प्राप्त करना अपने आप में एक रिकॉर्ड बन गया है। इस चुनाव में राजेंद्र मुलक कांग्रेस के होते हुए भी निर्दलीय चुनाव लड़कर 81,412 प्राप्त करने वाले क्षेत्र के पहले निर्दलीय उम्मीदवार बन गए हैं। जायसवाल ने निर्दलीय राजेंद्र मुलक को 26,714 अंतर से पराजित कर दिया। आशीष जायसवाल ने 1,07,414 वोट प्राप्त कर रिकॉर्ड बनाया। उल्लेखनीय है कि महाविकास 5 आघाड़ी के घटक पक्ष शिवसेना उबाटा के प्रत्याशी विशाल बरबटे केवल 5,426 वोट पर ही सिमट गए। जय भवानी, जय शिवाजी, जय घोष की गूंज चुनाव परिणाम घोषित होने के बाद एडवोकेट आशीष जायसवाल की विजय जल्लोष रैली निकाली गई। ढोल ताशा डीजे की धुन पर जय भवानी, जय शिवाजी, जय घोष के साथ विजय जुलूस निकाला गया। रामटेक वासियों ने उनका जोरदार स्वागत किया। विधायक जायसवाल ने कहा कि राज्य में महायुति की सरकार बहुमत में आने से शासन की तिजोरी की चाबी अब उनके हाथ में है। रामटेक के विकास के लिए जितना चाहे निधी ला सकते हैं। मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे आणि त्यांना भरघोस यश मिळालेले आहे आणि सगळ्यांच्या प्रतिसादामुळे त्यांना एवढं यश प्राप्त झालेलं आहे। काय सांगाल? सर्व मतदारांचे, कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे महायुतीचे खूप खूप आभार आणि धन्यवाद। ज्या मतदारांनी ज्या विश्वासाने मतदान केले त्याला सार्थ करू आणि सर्वांची मनं जिंकून पुन्हा जोमाने काम करू। लोकांच्या रामटेक विधानसभा चुनाव में निर्दलीय उम्मीदवार राजेंद्र मुलक को मिले 81,412 मतों को लेकर विधायक एडवोकेट आशीष जायसवाल ने कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कहा कि मुझे मतदाताओं ने इतनी प्रचंड जीत दी है, फिर भी मैं उन 80,000 मतदाताओं से संपर्क करूंगा जो मेरे विरोध में खड़े थे। इस समय मतदाताओं का एडवोकेट आशीष जायसवाल ने आभार व्यक्त किया। इस चुनाव में समाज सेवक एवं पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे के द्वारा की जा रही समाज सेवा एवं चंद्रपाल चौकसे आएंगे, रोजगार दिलाएंगे को बेरोजगार युवाओं के द्वारा सिरे से नकार दिया गया तथा चंद्रपाल चौकसे के द्वारा 3,254 मत प्राप्त किए गए। साथ में चौकसे अपनी जमानत भी जब्त करा बैठे। इस चुनाव में रामटेक कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति सचिन किरपान 2,000 का आंकड़ा भी पार नहीं कर पाए तथा 1,544 मत लेकर अपनी जमानत राशि जब्त करा बैठे। माझी धनसंपत्ती जे काही असेल ती माझी जनता आहे आणि मी जनतेच्या सेवेत आहो, मी जनतेचा सेवक आहे। तेच आज सगळ्यांसमोर दिसत आहे आणि तेच पोचपावती आज त्यांना मिळालेली आहे। आज सगळ्या बहिणी आहे। ती साहेबांची जीत म्हणजे हा त्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहे। तर प्रत्येक नागरिकाची आहे, ज्यांनी त्यांना एक मताने निवडून दिलं तर सर्व प्रत्येक नागरिकांची आहे। साहेबांची कामं सगळ्यात जास्त महत्त्वाचा म्हणजे याच्यात त्यांनी दाखवून दिलं की मी काय करू शकतो आणि सगळ्यांनी त्यांचा जनतेने मान ठेवला। धन्यवाद। विजय झालेला आहे त्याप्रमाणे रामटेक विधानसभेत आशीष जायसवाल यांना भाजप आणि महायुतीच्या सर्व लोकांनी एक मताने काम केले आहे आणि त्यांना भरपूर मताने निवडून दिलं। एवढेच या प्रसंगी बोलतो। या रामटेक विधानसभेमध्ये आशीष जायसवाल यांच्या पाठीशी भाजपा हे खंबीरपणे त्यांच्या सोबत होती आणि इथे जवळपास 20,000 मताधिक्याने जे निवडून गेलं त्यांना आम्ही भाजपा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून आपल्या रामटेक शहराच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। मागील 2 वर्षामध्ये रामटेक विधानसभा क्षेत्रात 3,000 कोटीपेक्षा जास्त विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहेत। आमच्या पूर्ण रामटेक विधानसभेमधल्या लाडकी बहिणा आणि साहेबांनी या रामटेक विधानसभेमध्ये 75 गावामध्ये बौद्धविहाराचे काम केले। ही सर्व जमेची बाजू आज साहेबांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा म्हणून आलेली आहे। आमदार साहेब यावेळेस आता आपल्या भागातले मंत्री बनतील आणि विकासाची गंगा या रामटेक विधानसभेमध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होईल। आमच्या सर्व महायुतीच्या बांधवांनी खूप मेहनत केली आणि साहेबांसाठी एक निष्ठेने काम केलं, त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। महायुतीचं जे सरकार आहे ते सरकार फार उत्तम प्रमाणे काम करत आहे आणि त्या विविध योजना ज्या कल्याणकारी योजना त्यांनी आणल्या आहेत त्या योजनांचा प्रतिसाद म्हणून या जनतेने आपल्या या ठिकाणी माननीय आशीष जायसवाल यांना निवडून दिला आहे। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी खंबीरपणे आशीषजी जायसवाल यांच्या पाठीमागे उभं राहून काम केलं आणि त्याचाच हा परिणाम जो आहे तो या ठिकाणी दिसत आहे। मी सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना या प्रसंगी अभिनंदन करतो। हा महाराष्ट्रामध्ये महायुतीचा एवढा मोठा जो विजय झाला आहे हा सगळ्या लाडक्या बहिणींचा विजय आहे।
हे सगळे महाराष्ट्रामध्ये जेवढी महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत, रामटेकमध्ये आशिषजी जयस्वाल हे अतिशय काम करणारे असे जाहीर म्हणून प्रसिद्ध आहेत. ते लहान लहान कार्यकर्त्यांना सुद्धा घेऊन असे काम करत असतात. हे सगळे आपण कार्यकर्ते बघत आहोत. हे सगळे लहान मोठे कार्यकर्ता, कोणताही भेद नसतो. ह्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने सगळ्यांनी अशी मेहनत करून आज आशिष जयस्वालची हे विजयी मिरवणूक आपण बघत आहात. हे विजयी मिरवणूक जी आहे ही सगळ्या कार्यकर्त्यांची आहे, लाडक्या बहिणींची आहे, तुमची आमची सगळ्यांची आहे. हे विकास आमदार आशिष जयस्वालजी विकासाचे कार्य केले त्याचा हा विजय आहे. महान्यूज 7 के लिए राकेश मर्जीवे, रामटेक, नागपुर.